गवळ्याची राधा कानाच्या नादानं बिघडलेली आहे आणि हिची बंद तिजोरी मी उघडलेली आहे. अरे खरं सांगितलं तर हिची खालची घागर सडलेली आहे. अरे खरं सांगितलं तर हिची खालची घागर सडलेली आहे. आणि जवळ घेऊ नका पोरानो, कारण हिची आधीच मी ठोकून फोडलेली. अहो ज्यावेळेस पेंड्याची फाटली तेव्हा राधेला मजा लई वाटली आणि जेव्हा सुटल्यावर लंगोटी ते पेंड्याने या राधेच्या हातात दिली या घडी की नक्कीच हिला राबताना त्यावेळेस लाज भारी वाटली. आणि कुठली ही वेडी बया बघा गोकुळात पळत सुटली. सर्वांनी मी डबल मिनिंगचा अर्थ माझा व्यवस्थित माय माऊलीने वाटून नये. आपण जसा घरी नवरा बायकोचं भांडण होतं तसंच हा भांडण आहे. इथलं इथे ऐकायचं आणि विसरून जायचं, नाहीतर म्हणाल निकमबो बोलतो म्हणजे काहीतरी पांचड आहे. हे बोलू नका, आम्हाला त्या पद्धती द्यायला लागतं. या सगळ्या माझ्या माय माऊलींसाठी पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो. तर माझ्या गवळणीचा अर्थ आहे, कुठे गेली ती शमनी? शमने. तर गवळ्याचा ह्या गवळ्याच्या पोरीनं मथुरेच्या बाजाराला जायचं असतं ना, तर काय करतात, त्या सगळ्या आदल्या दिवशी सगळं दही दूध सगळं माल सगळं व्यवस्थित लावून ठेवतात आणि एका साईडला ओटीवर ही राधा बसलेली असते दही घुसलत. आता वय दही बरोबर की नाही, ही वय दही. आता ते सोडून द्या. आईला अगं दे ना ग थोड तुझं हे गोड मुखात लावायला. श्रीकृष्ण मागतो म्हणतो दे ग बाई ते थोडा दे, लावायला थोडासा तोंडाला. आणि पुढून पाठून फिरत असतो. ती म्हणते असा वाट लावायला पाहिजे. अगं दे ना ग थोड तुझं हे गोड मुखात लावायला. फिरे पुढून मागून संगे हवय दही शॉट लावायला. फिरे पुढून मागून संगे हवय दही शॉट लावायला. फिरे पुढून मागून हवय दही संगे शॉट लावायला. फिरे पुढून मागून हवय दही संगे शॉट लावायला. ती विशालवर बोलली ना म्हणून तिला थोडा चुटका दिला आहे की नाही. तर काय गवळ्याच्या पोरीने मथुरेच्या बाजूला जायचं असतं. खाली बसा तुम्ही. आता बाईचा जर शेवट करायचा आहे. 15 मिनिटं बाईनं आयोजकांना सांगणार मी पहिली बारी मोठी करणार आहे, दुसरी बारी 15 मिनिटाची असेल. हे पहिलं सांगतो, कारण का बाईने 1 तासाची बारी केली. 8:25 ला चालू केलेली होती बारी. मी व्यवस्थित लक्ष देतो. तर ती काय म्हणे, अरे काना तुला कशाला पाहिजे एवढं दही? तो म्हणतो तू गप्प बस. ते आतली आहे ना दही आहे का लोणी आतली म्हणजे आतल्या खोलीत ठेवलेली असते, ती दाखव. ती म्हणते मला कामं करायचे. ती म्हणते नाही तुझी कामं तर नंतर झकमारी कर, आधी मला आतली दाखव आणि नंतर तू कर, है की नाही. बघ असं येतो ते बघा. मला नाही कशाची फिकीर ग, नाही फिकीर ग. तुझी आतली घागर आहे ना ती दाखव आणि कर, तुला काय करायचंय तो एवढाच विषय आहे. माझे मग शब्द कसं असतं लक्ष देऊ. मला नाही कशाची फिकीर ग, नाही फिकीर ग. तुझी दाखव आतली निकर ग, तुझी दाखव आतली आणि कर एवढाच विषय. मला नाही कशाची फिकीर ग, तुझी दाखव आतली निकर ग. या दुधाने भरल्या घागर ग, नको पाहू प्रेमाचा शिकर ग. ए शमने भारी दिसते तुझी ती फिगर ग, तुझी फिगर ग. तुझी दाखव आतली निगर ग. मला नाही कशाची फिकीर ग, तुझी दाखव आतली निगर ग. कशाची फिकीर ग, नाही फिकीर ग. तुझी दाखव आतली निकर ग. मला नाही
नाही कशाची फिकीर ग नाही फिकीर ग तुझी दाखव असली निकर ग काय ग दुधानी भरल्या गा घर ग नको जाऊ प्रेमाचा शिकर ग भारी दिसते ती तुझी फिगर ग तुझी फिगर ग तुझी दाखव असली निकर ग मला नाही कशाची फिकीर ग मला दाखव तुझी निकर ग मला नाही कशाची फिकीर ग नाही फिकीर ग मला दाखव असली निकर ग मारा मारी उद्या जायचं हाय बाजारी उद्या जायचं हाय बाजारी नको करू तुरे मारा मारी उद्या जायचं हाय बाजारी सांगतो माझा आहे अधिकार ग निगर ग मला नाही कशाची फिकीर ग नाही फिकीर ग तुझी दाखव असली निगर ग मला नाही कशाची फिकीर ग नाही फिकीर ग दाखव असली निगर ग काय तुझी भरल्या का घर ग जाऊ प्रेमाचा शिकर ग काय तुझी भरल्या का घर ग नको जाऊ प्रेमाचा शिकर ग मला नाही ग दिसते तुझी फिगर ग तुझी फिगर ग मला दाखव असली निकर ग तसंच बाईने माझ्यावरती पट सोडला होता